मी जान्हवी सावंत, गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा, पण अनेकदा आपण ऐकतो ग्रह जुळले नाहीत, कुंडली जुळत नाही, शनीचा परिणाम आहे। मग खरंच लग्न आणि ग्रह यांचा काही संबंध आहे का? कुंडली जुळवणं किती आवश्यक आहे आणि आधुनिक काळातही ज्योतिषशास्त्राचं महत्त्व तसंच आहे का? याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध ज्योतिषाचार्य सुनील कुमार। आचार्यजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद। तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते। आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत। आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपले शंका निरसन करून घेऊ शकता। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। आचार्यजी, लग्न आणि ग्रह यांचा संबंध नेमका कसा असतो? लग्न आणि ग्रह यांचा एक नित्य संबंध आहेत। म्हणजे काय असतं की जर तुमची कुंडलीमध्ये एक लग्न काळ असतो आणि कुंडलीमध्ये जर तो लग्न काळ आलं आणि त्या काळात जर आपण वर वधू जे काही आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी जर आपण थोडासा संघर्ष केला, थोडासा आपण हालचाली केली, तर आपल्याला योग्य वर आणि योग्य वधू मिळते। पण कधी कधी जसा हा योग येऊन गेला आणि नंतर जर आपण शोधतोय तर त्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागतं आणि तरी आपल्याला मनसारखं जे संबंध जे काही मिळाला पाहिजे ते मिळत नाही। आणि कधी कधी काय असतं, जर आपल्याला हे माहितीच नाही आहे की कुंडलीमध्ये योग आहेत की नाही, तर स्थळ येतात पण जुळत नाही, बोलणं चालणं हे सारखं सुरू राहतो। आणि कधी कधी तर असं पण घडतोय की कधी कधी साखरपुडासारखी क्रिया होऊन जाती आणि नंतर ते समोरून काही ना काही नेगेटिव्ह उत्तर देत आहे आणि जे स्थळ आहे तो मोडून जातं। म्हणजे जर आपण कुंडलीमध्ये हे माहिती काढली की कुंडलीमध्ये आता योग आपला चालू झालं का, आणि योग जर चालू झाला आणि तेव्हा तुम्ही जर थोडासाही प्रयत्न केला तर मनसारखं स्थळ तुम्हाला मिळून जातो। तर हा संबंध कुंडली, ग्रह आणि लग्न हा तिघांचा एक परस्पर खूप जबरदस्त संबंध आहे। ठीक आहे, मग कुंडली जुळवणं किती महत्त्वाचं असतं आणि किती गुण जुळले की लग्न योग्य ठरतं? हे बघा, कुंडली जुळणं फक्त हा लक्ष्य नाहीये आपलं। कुंडलीमध्ये काय असतं, जेव्हा आपण कुंडली मिलान करतोय ना, तर खूप काही लोक घरी बसून आणि एक सॉफ्टवेअर मध्ये आपले डिटेल्स टाकून आणि ते बघून घेताय की बाबा किती गुण मिळतात। म्हणजे सगळ्यांना माहिती 18 गुण कमी ते कमी पाहिजे, तर 18 मिळताय की 19 मिळताय, 20, 25, 22 किती मिळतंय, हा महत्वाचा नाहीये। कुंडली मिलान करताना तुम्ही हे बघा, दोघांची ग्रहमैत्री किती आहे, दोघांची भकुट मैत्री आहेत की नाही, दोघांची नवांश मैत्री म्हणजे कुंडलीमध्ये एक नवांश कुंडली, इंग्रजीमध्ये त्याला D9 म्हणतो आपण, ते नवांश मैत्री आहेत की नाही। कारण की जर ग्रहमैत्री नाहीये तर निश्चितपणे दोघांमध्ये वाद होणार। जर ग्रहमैत्री नाहीये तर दोघांची जे फॅमिली आहे त्यांच्यात जास्त जमणार नाही। आणि असं खूप बघितलेलं आहे, म्हणजे लग्न झालं आणि नंतर म्हणजे नवरा बायकोमध्ये काही भांडण नसतं, पण ते घरचे जे लोक आहेत ते असं बोलले, ते तसं बोलले, त्यांनी असं का बोललं, म्हणजे या विषयांवर घरगुतीचे वाद सुरू होत आहे आणि हळूहळू हळूहळू ते घटस्फोट पर्यंत जात आहे। म्हणजे स्वतःच्या काही वाद नाहीये, पण जे फॅमिली कुटुंब त्यांचे वाद असल्यामुळे हा प्रकरण खूप वाढून जातो। तर ग्रहमैत्री, भकुट मैत्री, तारा मैत्री, वश्य मैत्री, नाडी मैत्री हे सगळी मैत्री आहेत, गणमैत्री, आणि यांचे परिहार पण आहेत। म्हणजे असं पण नाही की जर तुम्ही कुंडली तुम्ही मिळवली आणि कुंडलीमध्ये गुण पण मिळताय, गुण पण जुळताय, ग्रहमैत्री पण आहे, भकुट मैत्री पण आहे, पण गणदोष जर निघाला तर गणदोषचं काय, तर त्या सगळ्यांचे परिहार आहे। जर काही दोष आहे तर त्या दोषाचा परिहार आहे
आणि असे पण परिहार राहतात, जसं मी तुम्हाला सांगतो, जर ग्रहमैत्री तुमची मिळाली आणि भकुट मैत्री आहे तर त्याचा परिहार होऊन जातो. म्हणजे फक्त तुम्ही घरी बसून आणि कुंडली जर तुम्ही मिळवली आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं अरे बाबा याच्यामध्ये हे दोष आहे, ते तर कुंडली मिळत नाही, आणि ते फक्त 17 गुण मिळत आहे, 17 गुण मिळतात आणि तुमची ग्रहमैत्री खूप चांगली आहे, नवांश मैत्री खूप चांगली आहे, तर निश्चितपणे तुम्ही लग्न करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त एक विषयामुळे तुम्ही कधी कधी खूप चांगले चांगले स्थळ तुम्ही स्वतः सोडून देताय, ते चुकीचे आहे. त्यासाठी एक विशेषज्ञकडे, मी परत सांगतो तुम्हाला, विशेषज्ञकडे तुम्ही जा, ज्योतिष आचार्याकडे तुम्ही जा. तिथं तुम्ही आपला विषय मांडा की गुरुजी आम्ही घरी हे सगळं प्रकरण बघितलं, सॉफ्टवेअरवर टाकलं, असं असं प्रकरण म्हणजे आम्हाला दिसतोय, तर याचा परिहार काय, हे कुंडली जुळते या मिळते काय, तर ते तुम्हाला एकदम सविस्तर तुम्हाला माहिती देणार. मग तुम्ही पुढे चला. पण हे एकदम खरी पद्धत आहे की जर आपली काही ओळख नाहीये, काही आपलं लव्ह मॅरेजचं प्रकरण नाहीये आणि आपण एकमेकाला ओळखत नाही, फॅमिली पण ओळखत नाही, तर त्या ठिकाणी कुंडली मिलान अति आवश्यक आहे. निश्चितच. सगळ्या ग्रहांमध्ये जर आपण बघितलं तर लग्न जुळवताना मंगळ ग्रहाला खूप महत्व दिलं जातं. मंगळ ग्रह दोष म्हणजे काय असतं नेमकं, आणि तो इतका गंभीर स्वरूपाचा असतो का? घाबरायचं नाही. मी एकच सांगतो, कुठलीही परिस्थिती असू द्या किंवा कुठलाही दोष असू द्या, घाबरायचं नाही. आणि घाबरून काही डिसिजन पण घेऊ नका. अरे बाबा मंगल दोष आहे, असं होणार तसं होणार. आणि खूप काही लोक तो इथपर्यंत बोलताय म्हणजे एकच जिवंत राहणार, इथपर्यंत लोक म्हणताय. नाही, म्हणजे सगळ्याकडे फक्त तुम्ही एकच फलादेश करताय, हा एकदम चुकीचा आहे. मंगल शब्दचा अर्थ काय, आधी तुम्ही हे माहिती जाणून घ्या. मंगल शब्दचा अर्थ काय, मंगल म्हणजे काय, मंगल म्हणजे शुभ. कधी कधी मंगल हा शुभ पण असतो. आपल्या बॉडीमध्ये जे डॉक्टर आम्हाला हे सांगताय, गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल, म्हणजे दोन्हीही कंडिशन मध्ये कोलेस्ट्रॉल असतो. बॅड आहे तर चिंताजनक विषय, गुड आहेत काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर तेच तुम्ही कुंडलीमध्ये बघा, गुड आहेत काही प्रॉब्लेम नाही, बॅड आहेत त्याचे परिहार आहे, परिहार करून घ्या तुम्ही. मंगल म्हणजे काय, लग्न स्थानमध्ये जर तुमच्या मंगल आहे तर तुम्ही मंगलिक आहेत. चतुर्थ स्थानमध्ये, अष्टम स्थानमध्ये, सप्तम स्थानमध्ये, द्वादश स्थानमध्ये जर या ठिकाणी मंगलचा योग आला तर तुम्ही मंगलिक आहात. पण जर लग्नमध्ये मंगल आहेत किंवा सप्तम स्थानमध्ये मंगल आहे आणि तिथं गुरु पण बसलेल्या सोबत, तर गुरुची दृष्टी किंवा गुरुचा योग, गुरु मंगलचा योग हा मंगलचा परिहार करतो, मंगल दोषला खूप कमी करून देतो, म्हणजे त्याच्या आपल्याला दोष लागत नाही. आणि गुरु जर बसला तर यस्य केंद्रे बृहस्पती किम कुर्वन्ति सर्वे ग्रह, अशी सूक्ती पण आहे शास्त्रांमध्ये. तर गुरुची सप्तम दृष्टी कुंडलीमध्ये आहे, जिथं मंगल बसलेला आहे, तर निश्चितपणे तुम्हाला घाबरायचं नाही. म्हणजे हा फक्त असं नाही की मंगल दोष तुम्हाला दिसला किंवा कोणी सांगितलं, आणि कधी कधी तर मंगल दोष पण नाहीये तरी लोक मंगल मंगल मंगलिक करताय. तर माहिती एकदम प्युअर माहिती घ्या की वास्तविकतामध्ये कुंडलीमध्ये मंगल दोष आहेत का. योग म्हणत नाही, दोष. योग आणि दोष मध्ये मी तुम्हाला फरक दाखवलाय. जर योग आहे तर मंगल म्हणजे तुम्ही सगळ्यांसाठी मंगलिक आहे, म्हणजे तुम्ही शुभ आहेत. तुम्ही जर ज्या घरी लग्न झाला त्या लोकांसाठी तुम्ही शुभ आहात, ज्या माणसासोबत तुमच्या लग्न झाला त्याच्यासाठी तुम्ही शुभ आहात, म्हणजे मांगलिक योगचा अर्थ असा आहे. आणि मंगल दोष वेगळा आहे तर त्याचे परिहार पण आहेत. आणि परिहारसाठी असं नाही की तुम्हाला खूप मोठे मोठे काय अनुष्ठान करायचे आहे की तुम्हाला मोठे मोठे उपाय करायचे आहे, त्याचे खूप सामान्य परिहार आहे. फक्त त्याची एक पद्धत आहे, ते पद्धत तुम्ही जाणून घ्या आणि त्या दोषाचे निवारण करा, काही प्रॉब्लेम नाहीये. निश्चितच या विषयासंदर्भात आपण बोलूच, मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेला आहे. नंदकिशोर टाळकर सिंधुदुर्गहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नंदकिशोरजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा येतोय. बोला. माझा प्रश्न आहे की फॅमिलीमध्ये जे वाद चालू आहे ते कोर्टापर्यंत मॅटर आहे, तर सॉल्व होईल का, कसं काय करू? बेटा जन्म तारीख सांगा मला. 25/1/73 सकाळी 8चा जन्म आहे. आणि वेळ काय माहितीये का? सकाळी 8 वाजता. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण एक खानोली म्हणून गाव आहे. डिस्ट्रिक्ट कोणतं लागतं? डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग मध्ये. सिंधुदुर्ग पकडा. ठीक आहे ठीक आहे. आता बघा, ते तुम्ही जे आपली कानूनी कोर्ट हे जे अडचण तुम्हाला जे चालू आहे ना,
त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला जास्त त्रास आहेत. त्यासाठी एक काम नक्की करायचे, जे आपला सूर्य आणि शनी हे दोघांचे जे बेर जे कुंडलीमध्ये दाखवत आहे, त्यासाठी तुम्ही काही उपाय करा. ते उपाय मी सांगतो. नंबर 1, याच्यासाठी शनी ग्रहांचे काही उपाय ते तुम्हाला केले पाहिजे. याच्यामधला एक उपाय, दर शनिवारी आपला छायादान करा. छायादान कसं करता आपण? कांस्य पात्र घ्या, म्हणजे कांसाचं काहीतरी वर्तन वगैरे तुम्हाला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल टाका आणि म्हणजे मोहरीचं तेल, आणि त्या तेलमध्ये आपलं तोंड बघायचं आहे. तोंड बघताना दिशा पश्चिम, पश्चिमकडे तोंड करा आणि मग बघा. आणि नंतर त्या तेलमध्ये 1 रुपयाचा कॉइन टाका आणि हा तेल कुणाला दान करून द्या. दान कुणाला करायचं? ते जे विकलांग असतात, म्हणजे जे लोक शनी महाराजचे दान घेतात, जर त्या लोकांना जर तुम्ही दान केलं तर जास्त चांगला राहतो. तर हे तुम्हाला 19 शनिवारपर्यंत करायचं. नंबर 2, जेव्हा तुम्ही शनिवारी घरी तुम्ही राहता तर घरी, नाहीतर घरातून तुम्ही बाहेर पडाले, तेव्हा तुम्ही महादेवचं दर्शन त्या दिवशी नक्की करा. आणि जर तुम्ही मंदिर जात असेल तर तिथे 1 मूठ काळे तेल घ्या आणि महादेवच्या पिंडवर टाका. तर शनी ग्रहाची शांती आणि शनी ग्रहाला ऊर्जा मिळते. म्हणजे तुमचे जे कोर्ट कचेरी हे सगळे जे वाद चालू आहे ते काही वाद राहणार नाही. आणि नंबर 3, शेवटचा एक खूप चांगला उपाय सांगतो. ज्या दिवशी कोर्ट कचेरीची तारीख आली त्या दिवशी तुम्ही कुठलाही महादेवच्या मंदिरमध्ये बसून 1 माळ महामृत्युंजय मंत्रची नक्की करा. महामृत्युंजय मंत्र म्हणजे काय? हा फक्त तुम्हाला ते मृत्यू पासून तुम्हाला लांब ठेवत नाही, अपितु तुम्हाला जे काही त्रास आहेत, जे काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमचे जे काही विरोधी लोक किंवा तुमचे बैरी लोक जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय. मृत्युर्मुक्षीय मामृतात, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं, तुम्हाला मुक्त व्हायचं. तर यासाठी 1 माळ तुम्ही रुद्राक्षी माळवर मंत्र जाप करा. हे तिन्ही उपाय तुम्ही सुरू करा. निश्चितपणे तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये आहेत त्याच्यातून तुम्ही लवकर बाहेर पडणार. खूप खूप आशीर्वाद. नंदकिशोरजी यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, आजकाल आपण बघतोय की घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. या वाढत्या घटस्फोटामागे सुद्धा ग्रहांचा काही संबंध असतो का? हो, ग्रहांचे संबंध आहेत. कारण की जसं मी सांगितलं की जर कुंडलीमध्ये तुमची दोघांची ग्रहमैत्री नाहीये, म्हणजे ग्रह एकमेकाशी जुळत नाही आणि लग्न झाला आणि तुम्हाला याची माहिती पण नाहीये. कधी कधी काय असतं, जर माहिती पडली आणि त्या माहिती पडल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काही समाधान केलं तर निश्चितपणे घटस्फोट होणार नाही. पण कधी कधी काय असतं, जसं शारीरिक जर आरोग्याबद्दल थोडासा जर आपण विचार केला, एक उदाहरणार्थ की शरीरमध्ये एक कर्करोग सारखा काही रोग झाला आणि त्याची माहितीच नाहीये, तर त्याचे परिणाम काय होणार ते तुम्हाला पण माहिती आहे. पण त्याची माहिती पडली आणि माहिती पडल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट सुरू केला तर निश्चितपणे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि तसंच जर आपल्याला माहिती पडली की हो आपली ग्रहमैत्री नाहीये किंवा भकुट मैत्री नाहीये किंवा काय कारण आहे, कधी कधी काय असतात कुंडलीमध्ये काही विरोधक योग असतात जे एकमेकाला विरोध करताय आणि त्या दोषचं जर आपण समाधान केलं शास्त्र अनुसार तर त्याच्यातून तुम्हाला 100% मुक्तता मिळते. आणि एक विशेष मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाच्या आहेत संयम. म्हणजे बोलताना संयम, कुठलाही काम करताना संयम, आणि काहीही तुम्ही करताय त्याच्यामध्ये संयम खूप गरजेचा आहे. संयम जर तुमच्याकडे आहेत तर निश्चितपणे तुम्हाला एक टेम्पररी समाधान तुम्हाला मिळू शकतो आणि परमानंट समाधान जे दोष आहे त्याच्या निवारण करून तुम्ही घेऊ शकता. तर घटस्फोट सारखी प्रॉब्लेम्स कधी आयुष्यात निर्माण होणार नाही. आचार्यजी, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज यामध्ये ग्रहांची भूमिका प्रत्येकी वेगवेगळी असते का? हो, काय असतं, ग्रहांची पण आहेत आणि कुंडलीमध्ये जे भाव असतात ते भावांची पण आहेत. म्हणजे जर आपल्या लग्न बद्दल विचार करायचा तर कुंडलीचं 7म स्थान त्याचे योग कारक भाव आहेत. आणि जर लव्ह मॅरेज बद्दल जर विचार करायचं तर 5म स्थान कुंडलीचं जे आहेत तो भावकारक आहेत. म्हणजे असं आहे की जर पंचम स्थानच्या स्वामी
किंवा सप्तम स्थानच्या स्वामी हे दोन्ही जर एकत्र सप्तम स्थानमध्ये आले कुंडलीमध्ये, तर निश्चितपणे हे योग बनवताय की तुमची लव्ह मॅरेज होणार. कधी कधी काय असतं, प्रेम झालं आणि प्रेम झाल्यानंतर कुंडलीमध्ये जर प्रेम विवाहाचे योग नाहीये आणि प्रेम विवाह पण आपण केलं, तर नंतर प्रेम शिवाय बाकी सगळं चालतं. म्हणजे विवाह झालं, सगळं चालू आहे, पण प्रेमच नाहीये. आणि कधी कधी काय असतं, प्रेम विवाहाचे योग आहेत आणि प्रेम विवाह आपण नाही केला, एक तुमच्या सामाजिक विवाह जर तुमचं झालं, तर निश्चितपणे कधी कधी तिथे पण तुमचं हे सगळं काही व्यवस्थित चालत नाही. म्हणून आधी जर आपण माहिती घेतली आपली कुंडली दाखवून की आपली कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचे योग आहे की आपले सामाजिक विवाह आपल्याला करायचं, आणि त्याच्यामध्ये पण एक विषय मांडतो मी की जर कुठेही तुमच्या प्रेम आहे ती तुम्हाला प्रेम विवाह करायचा, पण कधी कधी काय असतं, आपण मनात खूप काही विषय आपण हे बनवून घेता, नाही असं होणार नाही, तसं होणार नाही, आणि स्वतः आपण निर्णय घेतो आणि स्वतः ते निर्णय आपण बाजूला ठेवतो. तसं करायचं नाही. कधी कधी काय असतं, तुमच्या विधी म्हणजे तुमच्या भाग्यामध्ये जर लिहिलेलं आहे आणि तुमची कुंडलीमध्ये जर योग आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की सप्तम स्थान, पंचम स्थान, पंचमेश, सप्तमेश, आणि यांचे योग जर कुंडलीमध्ये व्यवस्थित आहे तर निश्चितपणे कुंडलीमध्ये योग आहेत ना, तुम्ही करू शकतात. पण त्याची माहिती आधी जाणून घ्या. आणि दुसरं, जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आली किंवा काही तुम्हाला त्रास होतो, त्याचा परिहार तुम्ही करू शकतात. आणि खूप काही ठिकाणी काय असतं की आपण जसा प्रेम विवाह करायचा आणि दोघांची पत्रिका जुळत नाही, पत्रिका मिळत नाही, आणि पत्रिकाच्या जे आधार जे आहेत ते घरचे लोक जे आहेत, कुटुंबातले जे सदस्य आहेत ते काय आधार म्हणतात, नाही पत्रिका जुळत नाही, तुमची पत्रिका मिळत नाही, म्हणून आपण करू शकत नाही. पण त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगतो, पत्रिका जर जुळत नाही, मिळत नाही, तर त्याचे परिहार पण आहेत, ते परिहार करा, दोष परिहार करून आणि तुम्ही करू शकतात. पण प्रॉपर त्याच्यासाठी माहिती पाहिजे, आणि एकदम चांगली माहिती जर तुम्ही काढून आणि मग तुम्ही समाधान केले किंवा लग्न केला, तर तुमचा प्रेम विवाह असू द्या किंवा सामाजिक विवाह असू द्या, निश्चितपणे एकदम चांगलं आयुष्य तुमचं जातो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही सोल्युशन असतंच, प्रत्येक दोषावरती काही ना काही उपाय आहे असं आपल्याला निश्चितपणे. म्हणायचं आहे. मग कुंडलीमध्ये जर लग्न ठरवताना आढळून आलं की दोष आहे, तर मग अशा वेळी कोणते सोपे आणि प्रभावी असे उपाय करता येते? हे बघा, आता जर आपण बघितलं तर जे पुरुष प्रजाती त्यांच्यासाठी जे सगळ्यात महत्वाचा ग्रह असतो तो शुक्र ग्रह असतो, आणि मुलींसाठी गुरु. गुरु म्हणजे हे राजाधिपती, ग्रहाधिपती. जर गुरु कुंडलीमध्ये चांगले नाहीये, त्याचं तुम्ही खूप चांगलं निवारण करू शकता तुम्ही. आणि जर जे पुरुष लोक आहेत त्यांचं जर शुक्र प्रभावित नाहीये किंवा शुक्र मारक झालं किंवा शुक्रची जी युती आहे ते षष्टम स्थानमध्ये, अष्टम स्थानमध्ये किंवा द्वादश मध्ये जर गेलेली आहे, तर निश्चितपणे असं बघितलं जातं की लोकांना खूप त्रास होतोय. तर कुंडलीमध्ये जर आपण माहिती काढली की बाबा हे प्रॉब्लेम तुम्हाला चालू झाले, त्याचं समाधान करून घ्या, आणि समाधान केलं तर निश्चितपणे लग्न एकदम सहजपणे होऊन जातो, आणि मनसारखं म्हणजे स्थळ तुम्हाला मनसारखा मिळून जातो. कधी कधी काय असं, ठीक आहे लग्न झालं, पण लग्न करणं फक्त हा आपलं लक्ष नसतं. म्हणजे लग्न करायचं, पण त्यानुसार जशी आपल्याला जोडी पाहिजे, जसं जीवनसाथी, जीवनसंगिनी पाहिजे, तशी पण मिळाली पाहिजे. तर त्यासाठी कुंडलीमध्ये फक्त 2 ग्रह जे मी तुम्हाला सांगितले, गुरु आणि शुक्र, यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती मिळाली तर निश्चितपणे आपल्याला फ्युचरमध्ये काहीही त्रास होणार नाही. अगदीच. आचार्यजी, आपण लग्न ठरवताना म्हणूया, कारण प्रेम करताना आपण हा विचार करत नाही की आपण कोणासोबत प्रेम करतोय, ते होऊन जातं. पण जेव्हा आपल्याला आयुष्याचा जोडीदार निवडायचा असतो, त्यावेळी अशा कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, जेणेकरून पुढे होणारी जी हानी आहे किंवा पुढे होणारा जो त्रास आहे तो टाळता येईल? सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये लग्न. म्हणजे लग्न म्हणजे काय, हा मी या लग्नाबद्दल बोलत नाही, मी कुंडलीचे जे लग्न असतो ना, जसं राशी असते तसं लग्न पण असतो, की तुमच्या कोणता लग्न आहे, मेष लग्न आहे, वृषभ लग्न आहे, मिथुन लग्न आहे, कर्क लग्न आहे, सिंह लग्न आहे, कोणता लग्न आहे तुमच्या, आणि लग्नानुसार तुमचा स्वभाव असतो. म्हणजे जसं तुमचं जर धनु लग्न आहे त्याचा स्वामी कोण आहे, बृहस्पती, तर तुमच्या स्वभावामध्ये बृहस्पतीचे गुण असतात. आता तुमच्या जर वृषभ लग्न आहे तर वृषभचा स्वामी कोण आहे, शुक्र, तर त्यानुसार तुमचा स्वभाव असणार. तर कारण काय की जसं तुमचं लग्न आहे तर समोरचा माणूस जर त्यानुसार, म्हणजे लग्न मैत्री
म्हणजे लग्नाचे जे स्वामी आहेत ते दोन्ही स्वामी ते मित्र पाहिजे, आणि जर ते मित्र आहेत तर दोघांचा स्वभाव निश्चितपणे मिळणार. तर स्वभाव महत्वाचे आहेत, आणि स्वभावासाठी तुम्हाला काही खूप जास्त काही बघायचं नाही. फक्त तुम्ही लग्न बघून घ्या, लग्नाचा स्वामी कोण आहे ते बघून घ्या तुम्ही, आणि ते तुम्हाला गुरु आचार्य लोक सांगताय. आणि त्याच्यामध्ये काही जास्त विस्तृत जानकारी, जर तुमचा स्वभाव मैत्री आहेत ना, तर निश्चितपणे तुम्ही खूप चांगलं आयुष्य जगू शकतात. आणि जे तुम्ही आता बोलले की प्रेम बद्दल, ठीक आहे, प्रेम बद्दल आपण बोलू शकत नाही, कारण काय की प्रेम झाला, आणि प्रेम झाला तेव्हा आपण काही माहिती काढली नाही, काही हे बघितलं काही नाही. पण तुम्ही एक काम निश्चितपणे करू शकतात की प्रेम विवाह तुम्हाला करायचा, आणि त्याच्यामध्ये जे काही दोष वगैरे आहेत त्याचा परिहार करून ते तुम्ही प्रेम विवाह करा. पण तुमच्याकडे ऑप्शन सामाजिक विवाह करताना राहतो की हा बाबा आपल्याला काय 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 बघितलं पाहिजे. तर कमी ते कमी जे तुम्ही प्रश्न विचारला की लग्न आणि लग्नाच्या स्वामी हे दोघांची जर परस्पर मैत्री आहे तर तुमच्या दोघांचा स्वभाव एकदम व्यवस्थित चालणार, आणि काहीही आयुष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. निश्चितच लग्न आणि कुंडलीचा काय संबंध असतो हे तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाजिहस्ते धनधान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्य बलमस्तु वंशे सदैव भवताम हरि भक्तिरस्तु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.